नमस्कार. श्रीमद भगवद्गीता भाग 45. कुणाला प्रश्न पडेल की मूर्तिपूजा इष्ट का अनिष्ट? मूर्तीच्या माध्यमातून देवाला पाहणं यात काही गैर नाही, पण देव फक्त मूर्तीतच आहे असं समजणं चुकीचं आहे. श्री संत नामदेव महाराजांच्या चरित्रात अशी कथा आहे की आपल्याशी प्रत्यक्ष पांडुरंग बोलतो म्हणून बाल नामदेवाला झालेला अहंकार दूर करण्यासाठी इतर संत मंडळींनी त्याची कच्चं मडकं अशी थट्टा केली. तो रुसून देवाकडे गेला. देवानं सांगितलं की हे खरं आहे, तुला अधिक ज्ञान मिळवण्यासाठी विसोबा खेचर यांच्याकडे गेलं पाहिजे. नामदेव विसोबांकडे जाऊन पाहतो तर ते चक्क शिवपिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवानं रागानं त्यांचे पाय उचलून दुसरीकडं जिथं जिथं ठेवण्याचा प्रयत्न केला तिथं तिथं नवीन पिंडी उत्पन्न होत गेल्या. तेव्हा त्याला उमजलं की देव फक्त पिंडीत किंवा मूर्तीत नाही तर सर्वत्र आहे. या कथेतील मर्म ध्यानात घेतलं पाहिजे. ईश्वर जसा मूर्तीत आहे तसा तो मनुष्य मात्रात, इतर प्राण्यात आणि वनस्पतीत सुद्धा आहे. मूर्तीतील देवाची पूजा करायची आणि इतर प्राण्यांचा, झाडांचा आणि माणसांचा नाश करायचा किंवा त्यांना पीडा द्यायची ही लबाडी आणि स्वार्थीपणाची परमावधी आहे. दुसरी एक वेडगळपणाची समजूत दूर करणं आवश्यक आहे. ती म्हणजे एकाच देवतेची एका ठिकाणची मूर्ती त्याच देवतेच्या दुसऱ्या ठिकाणच्या मूर्तीपेक्षा अधिक जागृत, नवीन भाषेत पावरबाज समजायची. घरी गणपती बसवायचा आणि नवस लालबागच्या गणपतीला करायचा, कारण लालबागचा गणपती नवसाला पावतो. हा भाबडेपणा पुष्कळ लोक करतातच ना. आता आपण विशुद्ध भक्ती म्हणजे काय याच्याबद्दल विचार करूयात. भीतीमुळं केलेल्या किंवा काही अपेक्षा ठेवून केलेल्या भक्तीपेक्षा कृतज्ञतेच्या भावनेनं केलेली भक्ती ही नक्कीच श्रेष्ठ आहे. ईश्वरानं आपल्याला मनुष्यजन्म दिला हीच त्याची केवढी कृपा आहे. त्यानं आपल्याला दिलेला देह मती गुंग करेल असा गुंतागुंतीचा आहेच, पण त्याहीपेक्षा त्यानं दिलेलं मन आणि त्या मनावर अंकुश ठेवणारी बुद्धी, तिच्या स्मृती, मेधा, प्रज्ञा इत्यादी गुणांसह या केवढ्या विलक्षण गोष्टी आहेत. यांच्या जोरावरच आपण इतर सर्व जीवसृष्टीला मागं टाकून एवढे प्रगत झालो आहोत. या दैवी कृपा प्रसादासाठी ईश्वराचे आभार मानायला नकोत का? संपूर्ण ब्रह्मांडाचा निर्माता आणि विधाता अशा त्या ईश्वराला आपण आपले केस, पैसे, वस्त्र, सोने, चांदी, हिरे अशा क्षुल्लक गोष्टी अर्पण करून काहीतरी मागत राहतो. त्याला देण्यासाठी एकच मौल्यवान गोष्ट आपल्याकडे असू शकते, ती म्हणजे निर्मल, निष्काम, उत्कट भक्तीची भावना. देवभावाचा भुकेला हेच सत्य आहे. भगवंतांनी 9व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे देवाला भक्ताकडून एखादं पान, एखादं फूल, एखादं फळ किंवा हे काहीच जवळ नसेल तर पाण्याचा एक थेंबसुद्धा पुरतो, परंतु तो भक्तीच्या भावनेसकट दिला गेलेला असला पाहिजे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या श्लोकावर सुरेख शब्दचित्र रंगवलं आहे. ते म्हणतात, भक्ताकडून उत्कट भावनेनं काही मिळालं की भगवान प्रेमानं वेडे होतात. भक्तानं सुकलेलं पान जरी दिलेलं असलं तरी ते आवडीनं खातात. फळ खाताना देठ काढायचंही त्यांना भान राहत नाही. भक्तानं दिलेलं फूल हुंगायचं सोडून ते देखील तोंडात घालतात. पाण्याचा थेंब जेव्हा त्यांना भक्तीनं दिला जातो तेव्हा वैकुंठापेक्षाही मोठं मंदिरच भक्तानं बांधल्यासारखा भगवानांना आनंद होतो.
असे भगवान आणि भक्ताचे प्रेमाचे नाते आपण लक्षात न घेता आपल्या दृष्टीनं मौल्यवान असं काहीतरी देऊन त्याच्याकडून कैक पटीच्या परतफेडीची अपेक्षा करतो. यापेक्षा मोठा मूर्खपणा तो कोणता? आणि देवळातले पुजारी याच अडाणीपणाचा पुरेपूर फायदा उठवून भक्तांना लुबाडतात. क्रमशः. लेखक डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.